कुठेतरी मला वाटतं की विरोधी पक्ष म्हणजे आज विरोधी पक्षनेते आहेत तेजस्वी यादव कुठेतरी कॉन्फिडन्स नाही असं वाटतं. अर्थात मी हेच दीपाजींशी बोलत होतो की आज जर निवडणुकीच्या मतमोजणीच्या वेळेला अधिकाऱ्यांनी काय गडबड केली, मुद्दाम आम्हाला असं काही केलं वगैरे वगैरे हे ते आत्ताच सुरू करतायत. याचा अर्थ कदाचित म्हणजे जसं भारतीय जनता पक्षाकडनं हे दावे केले जात होते की निवडणुकीत पराभव होणार आहे म्हणून आधीच हे ईव्हीएमला दोष देत आहेत, आधीच मतमोजणीबद्दल करतायत. तर हा दावा खरा होता की काय असं वाटावं असं तेजस्वी यांचं वक्तव्य आहे. आणि तरी देखील चावके जे म्हणाले किंग आणि किंग मेकर नितीश कुमार असतील तर भारतीय जनता पक्षाने नितीश कुमारांचं नाव जाहीर करायला अनुमती दिली नव्हती. म्हणूनच काँग्रेसचे प्रवक्ते म्हणाले ते बरोबर आहे की प्रेस कॉन्फरन्सला, संयुक्त प्रेस कॉन्फरन्सला नितीश कुमार अर्धा मिनिटच होते आणि ते लगेच तिथनं गेले कारण त्यांना हे आवडलेलं नाही, माझं नाव जाहीर केलं नाही आहे म्हणून. अख्ख्या प्रचारामध्ये मोदी किंवा अमित शहा यांच्याबरोबर एका सभेला मोदींच्या बरोबर ते होते, बाकी सगळ्या सभांना ते अनुपस्थित होते. म्हणजे त्यांनी वेगळा प्रचार केला आहे. थोडक्यात जनता दलाची चूल वेगळी आणि भाजपची चूल वेगळी, जरी ते एनडीए असले तरी. त्यामुळे आत्ता जर जसं 19 नंतर भाजप वगळता बाकी सगळे एकत्र आणि उद्धव ठाकरे गेले पलीकडे, तसं जर नितीश कुमार हे पलटूराम ही त्यांची प्रतिमा आहेच. फक्त आता आयुष्याच्या उत्तरार्धात अगदी फॅग एंडला आपण असं काही करावं का, क्रेडिबिलिटी जपावी हा त्यांच्या पुढे यक्ष प्रश्न असेल. आणि दुसरा म्हणजे जागा कितीही आल्या तरी भाजपला बाजूला ठेवून ते सत्तेत येऊ शकतात तेजस्वींच्या बरोबर आणि तेही हातमिळवणी करतील. फक्त हे करतील का नाही हा यक्ष प्रश्न असेल आणि ते हे काहीही करू शकतात. मात्र सुखासुखी भारतीय जनता पक्षाने नितीश कुमारांनी जर यश मिळवलं, जागा मिळवली